हा दिसते का याच्यामध्ये येते का? हो हो. जमिनी नाही. आता हे 3 फूट माती झाली, भिजली, पाणी व्हायला सुरुवात झालं. तर आता भूकंपामुळे तडा पडला जमिनीला. हा तर पाण्या लेअर असतात ना आपल्या, माती, मुरुम, कच्चा दगड, पक्का दगड, कातळ, परत मुरुम, परत कातळ, ह्या आपल्या लेअर आहे. हा तर तो हा सगळा लेअर्स या भूकंपामुळे बिघडला. तर वाहणारं पाणी कसं आतमध्ये आलं, खालपर्यंत टेकलं, खालपर्यंत टेकून पुढे गेलं. तर ही भेग जी आहे ही पाणी मुरवण्याचं साधन आहे. दुसरं जमिनीला असलेला चढ उतार. तिसरं जॉईंट स्ट्रक्चर. हा म्हणजे इथे कातळ आहे आणि इकडे मुरुम आहे. त्याचा जो जॉईंट झालेला आहे त्या जॉईंटच्या ठिकाणी पण पाणी मुरतं. चौथं जमिनीखाली एखादा भुयार आहे. आणि 5वं म्हणजे नदी किंवा नाला, ओढा वगैरे हा जमिनी खालती आहे. अशा 5 कंडिशन ज्या आहेत त्या ठिकाणी पाणी मुरतं. आता जमिनीमध्ये पाणी मुरतं. आता इथे पाणी मुरून राहिलेलं आहे. हा मुरुम जो आहे तो पाणी शोषून घेतो. आणि जितक्या पाऊस त्याने घेतलेले असते तिथे ती ही संपूर्ण लेअर जी आहे ती पाणथळ झाली. पाणथळ झाली. आता तुम्ही इथे बोर किंवा विहीर केले तर त्याला पाणी लागेल का? नाही. बर इथे केलं तर? शक्यता आहे. इथे केलं तर हो थोडं लागेल. इथे हे पाणी आहे. इथे केलं तर जास्त आहे. इथे केलं तर कमी आहे, थोडं कमी आहे. म्हणजे त्याचा कालावधी जो आहे तो कमी आहे. नंतर इथे केलं तर खूप आहे. इथे बोर केलं तर पाणी भरपूर लागेल. नाही. तिथे हे जे भांड आहे या भांड्याच्या ठिकाणी विहीर व्हावी. कमी फुटावर म्हणजे नाही, मग 50-60 ना तो. अच्छा. आता पावसाळ्यामध्ये जर जोरात पाण्याचा लोंढा आला तर मग तो बोर जो आहे तो तोडून टाकेल पाण्याच्या जोरामुळे. मग अशा वेळेस इथे विहीर चांगली. इथे बोर ठीक आहे पण ह्या ठिकाणी विहीर पण ठीक आहे. जसं स्ट्रक्चर आहे त्या भेगेचं तशा हिशोबाने आपण तिथे भांड ठेवायचं. आता हा जो फ्रॅक्चर जो आहे तो फ्रॅक्चर आपण कसं काय बघणार? आपल्याला जमिनीवरचं दिसतंय, जमिनी खालचं आपल्याला दिसत नाहीये. तर कसं काय बघणार? तर हे मशीनने बघणार. आता बघ आपण तुम्ही आकडा काय हे कारण आकडाच ना, आकडा टाकलाय का कधी शेतकऱ्यांची? आकडा टाकलाय का? टाकलाय ना. त्या आकड्याला बांबूला शॉक लागतो का? नाही, बांबूला नाही लागत. नाही लागत. नाही चप्पल विप्पलची गोष्ट नाही. बांबूला शॉक लागतो का? नाही लागत. तो बांबू पाण्यामध्ये भिजवायचा. मग लागेल. आणि मग ते आपल्या गोठ्यामध्ये गाईसाठी ते हौद असतो ना, पाणी प्यायला पाणी, त्याच्यामध्ये आपण उभं राहायचं. आणि मग तो ओला बांबू आहे ना, मग तो टाकायचा. तर ह्या कंडिशन मध्ये काय आहे? माणूस तोच आहे, आकडा तोच आहे, सप्लाय पण तोच आहे. फक्त बांबूचा ओलसरपणा जो आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि त्याच्यामुळे शॉकची तीव्रता कमी जास्त झाली. असं जर आपण जमिनीखालती ज्यावेळेस पाठवतो वेव्स, त्या वेव्स पाठवून शॉक घेत राहिलो तर आपण इंद्राच्या सभेमध्ये. आता तसं न करता आपण तो शॉक मोजून काढला. आपण ऍट कॉन्स्टंट व्होल्टेज, कॉन्स्टंट करंट, ते कंडक्ट. आता तुमच्या मोबाईलवरती ती ही इथे आहे आणि तू समज दिल्लीला आहे तर 1 सेकंड ऑफ फ्रॅक्शन मध्ये आपण बोलू शकतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. तसं ह्या वेव्ज आहेत, हवेच्या तरंगांमधून ते सॅटेलाइटला जातं, सॅटेलाइटहून मग त्या जिथे नंबर असेल तिथल्या टॉवरकडे जातं, त्या टॉवरवरून आपल्याला इथे मिळतं.
तर ह्याच वेव्हचा उपयोग आपण साईन वेव्स पाठवतो. तर आपण याच्यामध्ये कशा आहे, 2 प्रकारच्या वेव्स आहेत. एक डीसी म्हणजे डायरेक्ट करंट, तुम्ही कुठला हो करंट आहे, डीसी आणि एसी करंट. हा तर डीसी आणि एसी AC करंट करंट आहे. आहे. हो. तर एसी करंट जो असतो तो असा असतो, हो साईन वेव्ह असते. साईन वेव्ह असते. आणि हा. डीसी वेव्ह असते ती अशी असते. हो हा हो म्हणजे ही 0 1 1 हा 0 हो 1 1 0, हा मायनस आहे, हा प्लस प्लस आहे. हं? हा 0, हा 1 0 1 0. हो हा तर आता हा अनॉलॉग आहे. हो अनॉलॉग म्हणजे फाईन ट्युनिंग आहे त्याचं. हं? आणि हा जो आहे तो डिजिटल आहे. हं? तर आपण इथे अनॉलॉग करंट तिथे पाठवतो. ओके. हा हं? अनॉलॉग करंट पाठवलं. आता कसं असतं, आपल्याला पाणी बघायचं असेल म्हणजे आता कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ड्रॉइंग मध्ये, तर आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस 2 डायमेन्शनल मध्ये आपण 2D. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बघतो. तर एक्स ऍक्सिस म्हणजे काय, खालची एक्स आणि वरची वाय. हॉरिझॉन हा वाय एक्स ऍक्सिस हो आणि वाय. आणि वाय ऍक्सिस. हा आता हा जो पॉइंट आहे, हा जो झरा आहे, हम्म तो झरा जो आहे तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल सेक्शन आणि हॉरिझॉन्टल सेक्शन. हो इंटरसेक्टिंग पॉइंट काढला म्हणजे इंटरसेक्टिंग तुम्ही. पॉइंट. हो. आता ज्यावेळेस आपण इथे बांध आहे, समज हा शेताचा बांध आहे, या शेताच्या बांधापासून एक 5-5 फुटावरती आपण सेक्शन घेत गेलो. हा म्हणजे हे 5-5 फुटाच्या अंतरावरती आपण सेक्शन घेत गेलो. त्याचं रिडिंग आलं इकडे 100. म्हणजे वेगवेगळं रिडिंग येतं का? सगळीकडे रिडिंग आपण घेतले, तर सगळ्या रिडिंग जे आहेत ते 100 आले. तर त्याचा अर्थ काय होईल, एव्हरेज 100 म्हणजे 100 आहे. हा. आणि आपण पठारावरती बसलोय, हा बरोबर. हो वॉटर बेरिंग स्टाटा आहे, हा वॉटर बेरिंग स्टाटा आहे, पण आपण पठारावरती बसलेलो आहे. पण तेच 100 90 80 70 80 90 100 व्हेरिएबल असले. व्हेरिएबल झालं ते असा होईल साईन वेव्ह. हो नाही साईन वेव्ह ती प्रत्येक ठिकाणी होते. अच्छा. हा सेक्शन घेतो ना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होते, पण त्याचा तो रिडिंग येतोय, ते रिडिंग आपल्याला 100 90 80 70 असं सगळीकडे आलं. हा तर हा साईन वेव्ह झाला. हा म्हणजे इथे कच्चं खनिज जास्त आहे आणि इथे हार्ड खनिज जास्त आहे. हार्ड आणि हा सॉफ्ट. नाही तर इथे 80 जे आलेलं आहे तिथे मीडियम आहे. हा 100 म्हणजे सॉफ्ट आहे आणि कळालं. हे एक कळालं. नंतर हे आपण 100 100 100 100 आणि मध्येच 50 आलं. मग ते तिथं नाही 100 ला करायचं. हे 100 100 आणि हे मध्ये 50 आणि हा परत येऊन असं. हो आता तुम्ही सांगितलं होतं आधी ते. हा तर ही कंडिशन जी आहे, हा फ्रॅक्चर मिळाला. हा फ्रॅक्चर मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पाणी आहे की ती जागा कोरडी आहे, कोरडी असेल. आता हे बघ, आता हे शेत आहे, हा क्रॉस सेक्शन आपण घेतला. ह्या क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला 100 100 100 आणि हा 50 मिळाला. हे मिळालं, हे इथे आहे समजते. या इथे आपण बघितल्यानंतर आपण क्रॉस सेक्शन असाही घेतला, त्याच्यामध्येही 50 इथे मिळालं. आता तुम्ही मल्टीमीटर वापरलाय? हो वापरलाय ना. त्याच्यामध्ये कंटिन्युटी चेक बघितली आहे तर टी करून बघतो, जिथं टी वाजलं नाही तर तो फ्यूज उडालेला असतो. तर मग मी हा इथे एक प्रोब घेतला, इथला एक प्रोब घेतला, या दोघांनाही मी शॉर्ट केलं. जर याचा रेजिस्टन्स म्हणजे आता कंडक्टिव्ह मटेरियल जे आहे ते चेंज झालं. जर इथे हवा असेल म्हणजे हा आर जो आहे रेजिस्टन्स तो आर लेस देन आर असेल तर इथे हवा आहे. ओके. बरोबर असेल तर ओलय, पण अच्छा जास्त कमी असेल याच्यावर हा 50 होता, हा 50 होता, हाही 50 आहे, ह्याही 50 आहे. हा या 50 ला मी शॉर्ट केलं, या ठिकाणी आलं 70. तर हवा आहे. ओके. 50 ला आणि 50 ला मी शॉर्ट केलं, त्याच्यापेक्षा जास्त रिडिंग आलं म्हणजे 70 आलं. त्यामुळे तिथे एअर पास होते. तिथे 50 ला 50च आलं, नाही पास होत नाही, ओलसर पण आहे. ओके. आणि इथे जर समजा 30 आलं
तिथं नाही होणार. तर तिथे पाणी आहे. हा म्हणजे जास्त ते पाणी आहे म्हणजे आता तू हे पकड, वेटनेस आणि वॉटर कंटेंट. हा तुझ्याकडे रेड फेज आहे, हा हा तुझ्याकडे येलो फेज हा आहे, हा प्रोब्स चालू वायर ही, हा ही अशी एकमेकांना टच केली हो तर काय होईल? करंट. स्पार्किंग होईल हा ना? स्पार्क. हा स्पार्क होईल ना? हो. जर लाईट बंद असेल तर नाही होणार. नाही होणार. हा. आणि लाईट डीम असेल तर कमी म्हणजे थोडंसं व्होल्टेज थोडंसं पाहिजे. कमी असेल असं. स्पार्किंग जी होईल ती कमी होईल. हा जास्त 440 वोल्ट असेल तर खूप जास्त होईल. स्फोट ब्लास्ट. होईल. हा हं? आणि जर लाईट नसेल तर काहीच होणार नाही. हा काहीच नाही. तीच कंडिशन आपण इथे बघितली. पण आता याच्यामध्ये बघितलं काय आपण, हे फ्लो डिरेक्शन पण बघितलं, हा फ्लो डिरेक्शन पण बघितलं, नंतर पाणी आहे का हेही बघितलं, हं? नंतर याचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे हे 2 फुटामध्ये, आता आपण हे 5-5 फुटामध्ये सांगितलं होतं ना मी, हो हा 5-5 फुटामध्ये एवढं रिडिंग येत आहे. आता मी काय करेन, याच्या भोवती परत राऊंड सेक्शन घेईन आणि हे सर्कम्फरन्स. 5-5 फुटामध्ये घेतलं होतं ना ते 2-2 फुटामध्ये घेईन सर्कम्फरन्स म्हणजे सर्कम्फरन्स मध्ये. हा. आता आपण मिनिमम काय होता आपला 50. 50, हा. तर या ठिकाणी आलं 30, हा या ठिकाणी आलं 30 आणि ह्या ठिकाणी आलं 50, 50. हो इथे आलं 50, आणि हा 30 आणि 30 ज्यावेळेस आपण बघितलं तर ते 2 फुटामधलं अंतर होतं. म्हणजे 5 फुटातून 2 फुटात गेलो आपण, 30 झालं. म्हणजे 100 किती झालं? म्हणजे 100 जो होता आपला ड्राय सॉइल होती, हो हं? हा ड्राय सॉइल. आणि आता ही वेट सॉइल आहे ना, हो. वेट सॉइल आहे, 30 आली. हा 30 आल्यावरती जास्त पाणी आहे. सेंटर आपला अॅक्युरेसी मध्ये आला हा हा आणि जास्त पाण्याची जागा हो, झाली जास्त ती. पाणी, म्हणजे तो व्ही नॉट जो आहे आधी हा 50 होता मग 30 आणि हा खालचा. इथे 30 आला. हा हा आता हा 30 आला, हा किती 2 फुटामध्ये आला. नंतर ह्याच्या भोवती आपण चेक केलं, आपलं बोरचं डायमीटर किती असतं? 6.5 इंचाचं. हा 6.5 इंचाचं आपण बोर घेतो ना, हा 6.5 इंचाचं शेतीमध्ये घेतो. आणि रेसिडेन्शियल बंगले वगैरे असतात तिथे आपलं छोटं असतं 4.5 इंचाचं. आणि मग ह्या ठिकाणी परत मी चेक केलं, हे 30चं 25 झालं. जास्त पाणी अजून. जास्त पाणी तो वाढलं, अजून सेंटर पाणी जो आहे हा, तो तो आता shift हा केला. नॉच आला. हा एकदम हा खालचा. हा. म्हणजे इतरांचे बोर चालणार नाहीत, पण आपली ही जागा जी आहे हा. ही जागा परफेक्शन मध्ये आल्यामुळे हो ती आता तुझ्या घरी पाणी येतं, नळाचं, म्युन्सिपाल्टीचं पाणी हो, येतं. हो. त्याचं ते नगरपालिकेचा नळ जो असतो ना, तो नळ जो आहे त्या नळाला आपल्याला कनेक्शन कसं असतं, ते त्यानं टॅपिंग करून मग आपल्या घरामध्ये नळ येतो ना, हा तो आपल्याला असा देतात. साईड. हा ज्यावेळेस पाण्याच्या टाकीतून पाणी सोडलं जातं त्यावेळेस ते पाणी इथपर्यंत असतं. पाण्याच्या टाकीतून पाणी सोडलं की ते फुल भरतं आणि मग आपल्याला पहिल्यांदा Supply. हवा येते ना, फुस हा हा चालू केलं तर. चालू हा, केलं की, हा. आणि नंतर मग ते पाणी भरपूर येतं. हा पण याच्यामध्ये एक गोम अशी आहे की जर तू मंत्र्याची लेक असशील, खासदाराची लेक असशील, हा तर तुला कनेक्शन कसं भेटतं माहिती काय? मोठी बाई आहेस ना, मोठ्या घरचे हा. तुम्ही, तर इथून तुम्हाला हा कनेक्शन हे असं कळालं. मिळतं. हो 25. हा हा हा. तर म्हणजे गाव संपूर्ण गावामध्ये पाणी नाहीये, त्यांना फक्त दिवसातून 1 तास 27 दिवस पाऊस असतो. मग पाणी किती मुरेल? म्हणजे कसं अमाऊंट मध्ये का? हा, जितका पाऊस पडतोय, आपण म्हटलं की हा रेन गेज आहे. हा आता रेन गेजचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? हो कसं आहे? म्हणजे आता बघित- हो की नाही ते नक्की ते काय ते हा म्हणजे रेन गेज माहिती आहे पण आता हे structure रेन नाही गेज आहे, माहिती. हे नरसाळ. हा याला नरसाळ का म्हणतात ते तुम्हाला कळत नाही. हे नरसाळ. आणि हे मापी, हा मेजरिंग सिलेंडर आहे. मिरजिनिंग सिलेंडर हे तिकडे. आणि हा तुझा तो हे तू गच्चीवरती ठेवलं, हा हं? हो चेक करा. गच्चीवरती ठेवलं, याच्यामध्ये पाणी पाणी पडेल. पडेल. हा हे पाणी पडेल आणि याच्यावरती हे पाणी मोजून घ्यायचं. आता आपल्याकडे किती पाऊस पडतो अंदाजे? पेपरमध्ये आपल्याला बातमी कळते ना, आज 5 ml पाऊस हा, पडला, आज 10 ml पाऊस पडला, आज 100 ml पाऊस पडला, 150 ml पाऊस पडला, 150-200 ml पाऊस पडला म्हणजे गंगेला पूर येतो. हो हं? 25. मग जर 27 दिवसच पाऊस पडतोय तर पाणी मुरेल किती?
कमी कमीच मुरेल. बरं, मी आता जी जागा सांगितली, आता मी ही जागा सांगतोय, ही जी जागा आहे ही जागा या ठिकाणी मी बोर करायला सांगितला. बोर केला, त्याला पाणी लागणार वगैरे हे सगळं काही ठीक आहे. पण ही जी जागा आहे, ही जी जागा आहे, या जागेमध्ये माती भरलेली आहे ना. हो. म्हणजे त्या माती, पाणी पडतंय, पाऊस पडतोय, पाऊस पडताना इथे माती आहे. परत चिखल झालं की पाणी व्हायला सुरुवात होते. तर मग वर्षा पुनर्भरण होतंय का इथे? कमी होतंय. जर इथे कातळ आहे, इथे कातळ आहे, तर इथे ही भेग आहे, मुरुम भरलाय सगळ्या त्या भेगेमध्ये, 50 फूट मुरुम भरलेला आहे. एवढ्यासाच त्या याच्यामध्ये 25 हा आकडा जो आपण काढलेला आहे तो सगळा तो मातीमध्ये भरलेला आहे. ती गाळणी जी आहे, ती चहाची गाळणी जी आहे, तिच्यामध्ये चहाची पावडर साठलेली आहे. पाणी चहा कमी गळेल. ती जर आपण इथे विहिरीचं भांड किंवा बोरचं भांड घेतलं, म्हणजे तो चहाचा जो चोथा जो आहे तो टाकून दिला, तर आपला रेट ऑफ पर्क्युलेशन जास्त होईल. बरं, आता तुझ्या खांद्यावरती, ह्याच्या खांद्यावरती, माझ्या खांद्यावरती हवेचा दाब किती आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर 7 kg per centimeter square आहे. 7 kg per centimeter. आता तुला पिचकारी माहिती आहे, पिचकारीने आपण दाबलं की तिकडनं प्रेशरने पाणी बाहेर पडतं. तर त्याच्यावरती आपण 7 kg per centimeter square हे जर आपण कन्व्हर्जन केलं तर 1 इंच 1 इंच जे पाणी बोरला लागतं, म्हणजे 3000 लिटर पर आवर, हे त्याचं गणित झालं. तर 3000 लिटर पर आवर म्हणजे 1 इंच म्हणजे 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 1 इंच. हे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे थेरॉटिकल नाही, हे प्रॅक्टिकल आपण बोली भाषेत बोलणार हे आहे. कारण की आपला टेक्समो पंप आहे, तो जेट पंप, त्याला प्रेशर गेज असतं. ज्यावेळेस तुमच्या पंपला 1 इंच पाणी असेल त्यावेळेस तो 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर दाखवतो. जर तुझ्या खांद्यावरती 7 kgचं प्रेशर असेल तर तुला किती प्रेशर असेल? हे किती होईल? इंच पाणी लागलेलं असेल, 7 इंच पाणी लागलेलं असेल. 7 गुणिले 3 किती? मल्टिप्लाय केलं तर 21,000 लिटर पर आवर. म्हणजे 24 तासात किती? कमी, म्हणजे 1 तास 21 म्हणजे 42, 20,000 तर 3-4 तास लोड शेडिंग गेलेले आहे. 24 तासामध्ये किती? 21 42 504 आणि हे एवढे ना, म्हणजे 5 लाख लिटर पाणी झालं. म्हणजे तुमच्या हवेचं प्रेशर एवढं नाही, पण पाण्याचं पाणी संपूर्ण असेल. आपण स्विमिंग करायला गेल्यावरती, स्विमिंग गेल्यावरती आपल्या खांद्यावरती जेवढं प्रेशर असेल, जसं प्रेशर तसं हे, तो विषय वेगळा. हवेचं प्रेशर एवढं आहे. जर हे पाणी 3 फुटापर्यंत भरलेलं आहे पावसाचं, म्हणजे चिखल आला, हे भरलं, विहीर भरली आणि विहीर पुढे चालू आलं, आणि ही वॉटर लेवल आता ही आहे ग्राउंड लेवलला, तर इथे किती ऍक्ट होणार आहे प्रेशर? हे इतकं, हे एवढ्या पाण्यात 7 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशर त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे. आणि या जमिनीवरती किती होणार आहे? कमी होणार, कारण तिथेही 7 kg असणार आहे. अच्छा, पण तिथं आपण हे नाही, बोर नाही विहीर केलेली आहे ना, पण ह्याच्यावरती प्रेशर केलेलं आहे. आणि हा जो खालचा जो मुरमाचा पट्टा आहे, हा मुरमाचा पट्टा पाण्याने भरलेला होता, तो आता ओलसर आहे. म्हणजे कपडे धुतल्यानंतर पिळायच्या आधी जेवढा पाणी असतो त्या कपड्यामध्ये, आणि वाळत घालायच्या ऐवजी ओलसरपणा जो असतो, कोंबटसरपणा जो असतो, तो कोंबटसरपणा इथे आता आहे. आणि हे पाणी ज्यावेळेस भरलं जाईल हे पटापट घेईल ना, बरोबर. मग पाणी इथे मुरवलेलं चांगलं की इथे मुरवलेलं चांगलं? तिथेच, म्हणजे इथं पण कस काय? विहिरीमध्ये पाणी मुरेल जास्त की जमिनीवरती पाणी मुरेल जास्त? जमिनीत.
कस काय आपला फ्रॅक्चर विहिरी थ्रू घेईल. हा विहिरी विहिरीमध्ये फ्रॅक्चर आहे ना. हा मग तिथं पण हा अगं नाही कळलं तुम्हाला. विहिरी